गिरीधर आत्माराम पटवर्धन, नाव बरोबर घेतलंय राजा पटवर्धन, पोमेंटी खुर्द काजरगडले. प्रथम सन्माननीय व्यासपीठ आणि आज उपस्थित असलेले माझे सर्व ज्ञाती बंधू भगिनी यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज या कार्यक्रमाचा भाग नसलेला असून सुद्धा एक 2-5 मिनिटाची संधी दिल्याबद्दल आपले आगाशे काका अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार सुरुवातीला समजतो, म्हणजे पुढचं सगळं माफ होईल. आपल्याला माहिती आहे की विशाल हिंदू संमेलन हा एक भाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सकल हिंदू समाज यांच्यातर्फे पूर्ण भारतभर राबवला जातोय. भारतभरामध्ये जवळपास लाखभर सभा आतापर्यंत या विषयीच्या झालेल्या आहेत आणि आपल्या नाचण्याची सभा आहे. मला वाटतं 3 तारखेला साई मंदिर नाचणे 3 एप्रिल त्याचे निमंत्रण नाचणा परिसरामध्ये सध्या मिळाली असतील, मिळाली नसतील तर ते कोर कमिटीचा आमच्या पंचक्रोशीतला सभासद म्हणून आज निमंत्रण सर्वांना देतो की त्या 3 तारखेला जे साई मंदिरमध्ये सकल हिंदू समाजाचं संमेलन आहे त्या समाजाला सर्वांनी हजेरी जरूर लावा. वेळ आणि काय बहुतेक माहिती असेल त्यामध्ये. मी विशेषतः उभा येथे कोवारगाव पंचक्रोशी सकल हिंदू समाज या एक कोर कमिटीचा सदस्य म्हणून मी इथे आपल्याला जाहीर आवाहन करायला आलोय की या विषयीचे एक विशाल हिंदू संमेलन यावर्षी 18 एप्रिल शनिवार रोजी 6 ते 8 या वेळामध्ये कोवारगाव ग्रामपंचायतीच्या शेजारी जिथे देवी बसते महालक्ष्मी मित्र मंडळाची त्या पटांगणावर आयोजित केलेला आहे. आणि विशेष आग्रह मी आपल्या सर्व समाज बांधवांना करेन की या विशाल हिंदू संमेलनाला एक समाज बांधव म्हणून आपण आणि आपल्याबरोबर सकल हिंदू समाजातले सर्व सहभागी कसे होतील या दृष्टीने आपण प्रयत्न जरूर करावे. हा पहिलाच प्रयत्न सकल हिंदू विशाल संमेलनाचा प्रत्येक ठिकाणी होतोय आणि अपेक्षा आहे की जसा आपला ब्राह्मण सभेचा कार्यक्रम असेल किंवा एक शोभायात्रा असतील, या हिंदू म्हणून आपण पार करतोय, कर्तव्य आपलं पार पडतो, त्याचप्रमाणे आपल्या सबरच्या सर्व भागामध्ये भारतभर दरवर्षी हा कार्यक्रम कसा होईल या दृष्टीनं आपण एक हिंदू म्हणून प्रयत्न करणं आवश्यक आहे. महत्वाची गोष्ट याच्यात एक लक्षात ठेवा, इथे कुठलाही पक्षाचा झेंडा नाही, जातीपातीचा झेंडा नाही. सकल हिंदू समाज हे एकमेव डोळ्यासमोर आपण सर्वांनी ठेवायचं आहे. आणि मी माझ्याबरोबर 5 कमीत कमी 5 या दृष्टीनं तिथे उपस्थिती कशी लागेल इथे सर्वांनी बघायचं आहे. तुम्ही म्हणाल या सर्वांचा आज उद्देश काय आहे, पण आपण सर्व सुज्ञ आहोत. सोशल मीडिया असेल, न्यूजपेपर असेल, या ठिकाणी आज किंवा गेल्या जवळपास 10, 15, 20 वर्षातल्या येणाऱ्या बातम्या ह्या आपण बघत असतो आणि त्याचं प्रतिबिंब हे समाजामध्ये आपल्या वेगवेगळ्या हिंदू समाजामध्ये हे होत असतं, दाखवलं जात असतं. या सगळ्या आता इथे बरेचसे जण सोशल मीडिया वापरणारे असल्यामुळे सोलापूरमधल्या दक्ष केशव वैद्य या नावाचा व्हिडिओ सध्या भरपूर व्हायरल झाले. अगदी लेटेस्ट घटना आहे या महिनाभरातली. हा दक्ष केशव वैद्य या नावाने एक मुस्लिम तरुण ऑनलाईन ब्राह्मण समाजातल्या एका मुलीला भेटला, ऑनलाईन मैत्री झाली, तिची ओळख काढली, रोज येण्या जाण्याच्या रस्त्याला कधी गाडीवरून फिरवलं, चहा पाजला, हॉटेलला नेलं. एवढ्यावरच थांबला नाही, त्याचं आधार कार्ड, आयडी सगळं त्या दक्ष केशव वैद्य या नावाने तयार झालेलं होतं. आता ते पत्रकार बंधू इथे दिसत आहेत, ज्येष्ठ पोगजे काका आहेत, कोणकर काय यांना माहिती असेल. मी युट्यूबवर जेव्हा बघितला हैराण झालो, बरेच व्हिडिओ त्याच्यावर आता आले. हा तरुण मुस्लिम आहे, सर्व प्रकारची ओळखपत्र त्याने हिंदू दक्ष केशव वैद्य या नावाने बनवली. मुलीच्या घरी पोहोचले, तिच्याबरोबर लग्न ठरवलं. घरचे कुठात विचारल्यानंतर सध्या इथे नाही आहेत वगैरे काय काय मानले असतील खापाने. काही दिवसाने लग्नाची तारीखही ठरली. काही दिवसाने त्याच्या मुलीच्या आईला एक अननोन फोन यायला लागला. बऱ्याच वेळा तो अननोन म्हणून तिने घेतला नाही,
पण शेवटी राहवला नाही त्याला की काय नेमकं बघूया ते म्हणून उचलला. त्या पलीकडून ह्या माणसाची बायको बोलत होती. त्याला 4 मुलं आहेत. हा तरुण मुस्लिम आहे, शेख नावाचा. आणि मग या सगळ्या गोष्टीचा भांडाफोड झाला आणि आज तो अटकेत आहे. एक उदाहरण म्हणून दिला की लेटेस्ट आहे म्हणून उदाहरण दिलं. तर या अधिक काय बोलणं झालं की मला आपण सर्व सुज्ञ आज हिंदू समाज बाकीच्या समाजाची अवस्था आपण जी प्रगती बघितली आज बघा. आपल्याकडे चंपक मैदानावर भरणारा इस्तिमा बघा, तो डोळ्यासमोर ठेवा की आज हिंदू समाज म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. तिथे जात पात हा विषय नंतरचा आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या प्रतीक पावन मंदिरामध्ये भोजन घातलं, पण ते कसलं घातलं ते खाल्लं विसरून गेले. जात पात न विसरता इतक्या मोठ्या उच्च कोटीचा माणूस, इतक्या विचार प्रवाही असलेला माणूस, पण त्याची किंमत स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा आपल्या सरकारला घेता आली नाही. हे त्यातलं एक शाश्वत सत्य आहे आणि कधीही पुसणारं जाणारं सत्य नाही. तेव्हा आपल्या हिंदू समाजावर होणारे अत्याचार असतील अनेक वेळा, आणि विशेषतः इथे बोलायला हरकत नाही, हक्काचं व्यासपीठ आहे, यामध्ये ब्राह्मण समाजच जास्त पोळला जातो. हे लक्षात घ्या. मोठे मोठे लोक माझ्या पुढे आपण आहात, मी त्या मनाने फार छोटा आहे, पण थोडासा समाज कार्याची आवड असल्यामुळे आणि आमचे वरदराज पंडित सरांनी हट्ट धरल्यामुळे मी या कोर कमिटीमध्ये आहे. आणि शेवटी हा आपण एक समाजाचा भाग आहोत. आपल्या समाजासाठी आपल्याला थोडा वेळ देऊन काय करता आलं तर करावं या भावनेनं आज मी आपल्याकडे 2 शब्द बोलले. आता याच्याविषयी अधिक काही बोलत नाहीये. मी सर्वांना आवाहन करेन, ज्ञाती बांधव बंधू भगिनी म्हणून आणि आपला सकल हिंदू समाज म्हणून सर्वांना बरोबर घेऊन आपण जिथे जिथे अशा प्रकारचे मेळावे असतील, माझ्या अंदाजाने अजून 2 मेळावे रत्नागिरी शहरामध्ये आयोजित आहेत. भैरी मंदिर देवस्थानतर्फे मांडवीला आहे आणि मांडक्यात पण एक आहे. 3रा साई मंदिर आपल्याकडे आता दिसतोय आणि कुवारबाव पंचक्रोशीच्या मिरजोळा, नंतर कुवारबाव, खेडशी, कोमेंडी, सोमेश्वर या एक प्रभागाचा मेळावा, सकल हिंदू मेळावा म्हणून 18 एप्रिल शनिवारी 6 ते 8 या वेळामध्ये आपण साजरा करतोय. तिथे सर्वांनी उपस्थित राहा. थोडीशी संकल्पना त्याची अशी आहे की येताना सर्वसामान्य भारतीय पोशाखामध्ये या, शक्य झालं तर गाडी आली, गाडी त्याला भगवा झेंडा लावून या. एखादा कार्यक्रम आम्ही आमच्या गावातर्फे 2 कार्यक्रम तिथे केले करणार. स्वागत गीत असेल, भारत मातेचं गीत असेल, आता आपली संस्कृती ढोल वादन संस्कृतीची आहे त्याची आहे ते असेल, अशा प्रकारचे शाळेचा एखादा कार्यक्रम आपण तिथे घेऊन आलात त्या पंचक्रोशीच्या लोकांनी तर स्वागत आहे. फक्त कृपया त्याची कल्पना आपल्याला अगोदर द्या, तशा प्रकारचे नियोजन तिथे करता येईल. कमीत कमी 2000 लोक तिथे जमतील या अपेक्षेनं आम्ही ती तयारी करतोय. आणि आपल्या सर्वांना इथे आव्हान आहे, उपस्थिती बरोबरच आर्थिक मदतीची त्या ठिकाणी गरज आहे. स्वेच्छेची देणगी आहे, कुठल्याही प्रकारचं राजकीय स्वरूप त्याला नाही. एक समाज म्हणून हे आपल्या पुढे ठेवलं जाणारे उदाहरण. आणि अशी प्रार्थना आजच्या शुभ दिवशी करूया की हे कार्य तहा हयात दरवर्षी चालू राहील. मी ब्राह्मण सभेला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज समाज म्हणून 2 शब्द इथे बोलण्याची मला परवानगी दिली आणि त्यांच्या या पाडवा आणि सर्वच त्या सर्व कार्यक्रमात उपस्थिती 100% असते. पण परत एकदा शुभेच्छा देतो. आणि आत्ताची जी टीम आहे त्यांचं विशेष कौतुक मी करेन. आम्ही असं म्हणतो की याच्यात तरुणांनी यायला पाहिजे, पण एक डोळ्यासमोरचं सत्य आहे की तरुण या मंडळात येत नाहीये. आहे ते म्हातारे आहेत असा काही अर्थ नाहीये, ते दिलाने भरपूर तरुण आहे, पण आपापले व्याप सांभाळून सुद्धा ते जेव्हा इतकं झोपून काम करतायत. आज ही इमारत आपण बघतोय, आज वेगवेगळ्या समाजाचे डोळे विस्फारलेत. नक्की आम्ही समाजात फिरतो, आम्हाला समजतं ही जागा, त्यावर उभारलेली इमारत, जमणारी लोक, हे 100% लोकांचा समाज विचार करत असतो. आणि म्हणून हेच कार्य आपल्याला असंच हयात या ब्राह्मण सेवेचं आपल्याला पुढे न्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला सकल समाजाला घेऊन सुद्धा पुढे जायचं आहे. तेव्हा परत एकदा सर्वांना हे विनम्र आवाहन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.